आज दिनांक 26 जानेवारी 2024 आपण येऊन पोहोचलेलो आहोत आर्वी शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी येण्याचं औचित्य असं की सांगायचं असं की एकीकडे आज संपूर्ण भारत देश आपला प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे आणि दुसरीकडे आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे की गरजू माणसाकडे हेळसांड होत आहे, दुर्लक्ष होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक अंध माणूस ज्यांचं नाव आहे प्रकाश धरमसिंग बावरी या आपल्या रास्त मागणीसाठी शासनाला साकडा घालत आहे आपल्या बेमुदतच्या माध्यमातून। तर त्यांची काय मागणी आहे शासनाकडे, त्यांना काय हवं आहे ते त्याच्याकडून आपण जाणून घेऊया भारत न्यूजच्या माध्यमातून। दादा आपलं नाव काय? प्रकाश धरमसिंग बावरी। आपण या ठिकाणी बसला त्याचा उद्देश जी जागा आहे ती कब्जे हक्काने करून देणे व वाढून घराची व दुकानाची कब्जे हक्काने करून देणे। ही जागा कशी दुकानाची घराची म्हटलं तुम्ही? वेगळी दुकानाची वेगळी शासनाने GR काढलेला आहे 2018 17 नोव्हेंबर व एक आहे 2019 6 मार्च। तरी त्याची मुख्य अधिकारी अंमलबजावणी करत नाही। मी 6 वर्षापासून यांना अर्ज देत आहो, वेळोवेळी उपोषणाचे इशारे देऊनही हे मला लेखी आश्वासन देतात आणि प्रयत्न काही करत नाही। आता मुख्य पोलीस निरीक्षकला पाठवतात का बा कोर्टात जा, शासन निर्णय जर अधिकारी अंमलबजावणी नाही करत तर मग अधिकाऱ्याचं कार्यालय बंद करावं, आम्ही कोर्टात धावू। कार्यालय कशाला मग? मुख्य अधिकारी दोन वेळा येऊन गेले माझ्याजवळ पोलीस निरीक्षक, त्यांनी तेच म्हटलं कोर्टात धाव घ्या। मी म्हटलं धाव कशाला कोर्टात जर ऑफिस आहे, कार्यालय आहे, ज्या व्यक्तीला अधिकार दिले आहे ज्या मुख्य अधिकारीला SDOला त्यांनी त्याची अंमलबजावणी करावं ना, कोर्ट कशी करण असं त्यांना मी पोलीस निरीक्षक आर्वी यांना सांगितले। हो या आपल्याकडे जे GR दिसत आहे मला, एक आहे 17 नोव्हेंबर 2018चा आणि दुसरा आहे 6 मार्च 2019। यामध्ये दोमध्ये काय साम्य किंवा फरक आहे याच्यामध्ये तुम्ही मला सांगाल? 18 मध्ये त्यांनी अनुसूचित जाती व दिव्यांग वगळले होते, तेच 19 मध्ये त्यांनी अपंग आणि अनुसूचित जातीचं कर शासनाचं शुल्क बसणार नाही हे तरतूद केली आहे। जे घराचं जे तुम्ही मला सांगितलं त्या घरामधलं तुमचं 770 स्क्वेअर फूट जागा आहे रेखाटात नगरपालिकेच्या, आमच्या वापरणीमध्ये 992 फूट आहे, त्यामुळे ती 992 आमच्या नावी करून द्यावी यांनी। म्हणजे जे तुमच्या एकूण वापरात आहे ते सगळी जागा तुमच्या नाव अशी तुमची अपेक्षा आहे, बरोबर आहे? आणि परत जे तुमच्या दुकानाचं जे आमची कब्जा हक्काने शासनाचा GR आहे 2025 जुलै 2007चा, दिव्यांगांना कब्जे हक्काने व्यवसाय करता दुकानात द्यावे यांनी आम्हाला भाडेपट्ट्याने दिले आहे। हे जे तुमची मागणी आहे या मागणीचं तुम्ही साधारणतः शासनाला किती दिवसापासून 2018 पासून पाठलाग करत आहोत, जेव्हापासून मला शासन निर्णय माहीत झाले। आणि जेव्हापासून तुम्ही पाठलाग करता संबंधित कार्यालयाकडून किंवा संबंधित विभागाकडून कशी कुठली कार्यवाही झाली नाही का? लेखी आश्वासन दिले त्यावर कारवाई झाली नाही। पोलीस निरीक्षकनं सुद्धा 14 ऑगस्ट 2023ला मला लेखी आश्वासन दिलं होतं 15 दिवसात तुमचं काम करू। माणसं फरक असतात, माणसाला तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या विश्वास ठेवून मी माझं 2023चं 14 ऑगस्टचं उपोषण जे आहे निश्चित केलं होतं ते मागे घेतलं त्यांच्यामुळे। तुम्हाला हे जे काही तुमच्या मागणीच्या माध्यमातून जेवढे काही समजा त्रास होत आहे किंवा कष्ट होत आहे त्यासाठी तुम्ही आणखी शासनाला कोणत्या माध्यमातून सांगू इच्छाल किंवा आज जे तुम्ही? मी हेच सांगू इच्छितो, जर आपले अधिकारी GRची अंमलबजावणी करत नाही तर ह्या GRची होळी पेटवावं त्यांनी, किंवा त्यांनी GR काढावंच नाही, जनतेची हलापेट करावं नाही। जनता तर सोडा, माझ्यासारख्या दिव्यांगाची ज्याचे अपत्य 3 दिव्यांग आहे माझे। हो अजून काही सांगायचं आहे आम्हाला भारत न्यूजला? तुम्ही काही सांगायचं नाही आहे। शासनाने आपल्या शासन निर्णयाची होळी पेटून जनतेला मुक्त करावं। मित्र हो, हा जे माणूस बसलेला आहे या ठिकाणी प्रकाश धरमसिंग बावरी, ज्याची मागणी कशी आहे की जे त्यांची राहण्याची जागा आहे ते राहण्याची जागा आणि प्लस त्यांच्या वापरातली जागा त्या सर्व एकूण जागेची आपल्या संबंधित नगर निगमला त्याची नोंदणी व्हावी। त्याचप्रमाणे जी काही यांचा जो व्यापार आहे दुकानाची जागा म्हणतात ते सुद्धा त्यांना रितसर असे मिळावी। आणि वाखाणण्याजोगं म्हणजे असं की हा माणूस स्वतः एक अंध आहे आणि त्यानं 3 अपत्य सुद्धा अंध आहे, म्हणजे हा माणसाला एक शासनाकडून न्याय मिळावा या दृष्टीने या माणसानं
शासनाचं लक्ष वेधून घेतलं आहे आपल्या बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून एकीकडे आपला देश प्रजासत्ताक दिवस आज मनवत आहे आणि दुसरीकडे या माणसाला आपल्या मागणीसाठी इथे एकट्याला बसावं लागत आहे. दादा, तुम्हाला या ठिकाणी जे तुम्ही बसला ते कोण किती लोकांचा पाठिंबा आहे किंवा किती कोणाच्या माध्यमातून तुम्ही बसलेला आहात? डॉक्टर राजपाल भगत, आम पार्टी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे मी धाव घेतली. त्यांचा पाठिंबा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथे बसलो आहो. आमचे दिव्यांग बंधू सगळे आम्हाला पाठिंबा देत आहे येऊन. हो, या प्रकाश भाऊचं सगळं ऐकल्यानंतर असंच लक्षात येते की ज्या प्रकाश भाऊचं जे काही मागणी आहे शासनाच्या दरबारी त्यांनी लक्षात घ्यावी आणि योग्य तो त्यांना न्याय मिळावा अशीच अपेक्षा ठेवून DD रिपोर्ट भारत न्यूज करिता. न्याय नाही मिळाला तर आंदोलन सोडलं आहे, पाणी सुद्धा सोडून दिलं. हां, त्याचप्रमाणे उपोषणकर्त्याचं म्हणणं असं आहे की येत्या सोमवारपर्यंत यांना जर न्याय मिळाला नाही तर सध्या ते बेमुदत उपोषणाला बसलेले तर आहेच, अन्नाचा त्याग यांनी तर केलेलाच आहे, पण यानंतर सोमवारनंतर ते पाणीसुद्धा घेणार नाहीत असं ठणकावून सांगत आहे. तरी असं मला वाटतं की शासनानं, संबंधित प्रशासनानं या माणसाकडे, या माणसाच्या योग्य मागणीकडे योग्य असं लक्ष देऊन त्याला न्याय मिळावा. DD रिपोर्ट भारत न्यूज करता आर्वीतून शिरीष कारपांडे, कॅमेरामॅन गोपालजी शर्मा सोबत.